रामकृष्ण हरी. उजळले भाग्य आता, आवी चिंता हरवली. मध्ये ज्या न्यायाप्रमाणे एखाद्याला आपण व्यवहारात म्हणतो, जी गोष्ट न होणारी झाली त्या गोष्टीनं आयुष्याची समस्या मिटते. ज्याच्यासाठी जन्म घेतला ते कर्तृत्व करण्यासाठी. आणि महाराज म्हणतात, उजळले भाग्य आता, भाग्याचा उदय झाला. जगाचा मालक भगवान परमात्मा दिसला, अवघी चिंता हरली. एक साधू संत स्वतःचा अनुभव सांगतात, ज्याच्यासाठी मी रात्रंदिवस झटत होतो ते आज रत्न मला प्राप्त झालं. कारण जीवनाचा जे अर्थ आहे तो अर्थ समजला. आणि म्हणून उजळले भाग्य आता, भाग्याचा उदय झाला. आणि जी काय चिंता आहे ती चिंताच मिटलेली आहे. मग आपल्याला एकच यातून घ्यायचं आहे, आपण कर्माधीन असल्यामुळं साधुसंत कर्मपराधीन आहेत. त्यांची लीला करत असताना त्यांचं कर्म घडत असतं. आपल्याला ते सत्मार्ग सत्संगती लागण्यासाठी कर्म करावं लागतं. एवढा फरक आहे. कारण ज्याच्यासाठी ते साधुसंत या पृथ्वी तलावर येतात, एकच त्यांचा हेतू असतो की भगवंताचं नाम चिंतन घेणं, ते शरीरामध्ये पचवणं, त्यातून भक्तिरस ऊर्जा निर्माण करणं आणि दुसऱ्यावर प्रकाशित करणं, हे त्याचं कार्य आहे. आणि हे त्यांचं कार्य करत असताना भगवंतांना आठवतात, भगवंताच्या लीलेमध्ये सहभागी होतात आणि भगवान नामाचा पवाडे गातात. हे त्यांचं परम कर्तव्य आहे. सांसारिक कर्तव्य पार पडत असताना ते काम करतात. तर भगवंताचं कार्य करत असताना कुठं योग याग विधी येणे नोय सिद्धी, वायाची उपाधी दंपधर्म माऊली म्हणतात. त्याला योग विधी करायची गरज नाही, बाकी जे तांडव आहे निकत दंपधर्म म्हणतात ते. त्याला फक्त ठाईचं बैसून करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा. मग भगवान परमात्म्याला एका ठिकाणी बसायचं एक क्षणपुरतं. आपण मागच्या व्याख्यान मालिकेमध्ये म्हणून गेलो, मन बुद्धी आणि चित्त एकाग्र करायचं आहे. ही एकाग्र केल्यानंतर भगवंताची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आणायची आहे. आणि मूर्ती डोळ्यासमोर आणून भगवंताचं ध्यान धारणा करायची. आणि हळूहळू मूर्ती ध्यानासमोर आणून चित्त एकाग्र करणे म्हणजे डोळे झाकून अंतर्यामी भगवंताला पाहणं. ही सहजासहजी घडणाऱ्या गोष्टी नाहीत. ज्यांना त्याची सवय ते करू शकतात. आपणाला सर्वसामान्याला फक्त चिंतन करणं आणि जे काय नैमित्तिक कार्य आहे, आपण व्यापारी असाल त्यातही परमार्थ आहे, आपण कुठल्या पदाधिकारी असाल त्यातही देवदेव आहे, आपण कुठल्याही स्थितीत असाल, कर्म करत असाल त्यात सुद्धा भगवंत आहे. अथवा एकाच्या दुःखामध्ये सहभागी होणं हाही परमार्थ आहे. अथवा ज्याने जबाबदारी
ज्यांच्यावर सोपलेली आहे ती जबाबदारी पार पाडणं हेही ईश्वर सेवा आहे. आणि ही करत असताना कुठल्या साधू संतांनी असं केलं नाही की भगवंताचं नाम चिंतन घेऊन समाजकार्य केलेलं आहे. आणि समाजकार्य करता करता त्या माणसामध्ये दुर्मिळ माणसामध्ये देव त्यांनी पाहिलेला आहे. परिस्थिती अशी आहे जे काय दुर्मिळ आहेत, जे काय खळ आहेत, ज्यांना भगवंताचं नाम घेणं सुद्धा एक किंचित सुद्धा सवड नाही. माणसं म्हणतात, तुम्ही काय बोलताय म्हणले, आम्हाला एक क्षण सुद्धा सवड नाही, इतक्या आम्ही कामामध्ये गुंग असतो. आणि केव्हा तुमचं भगवंताचं नाव आठवायचं, केव्हा काय करायचं, एक माणूस सहज बोलून जातो. की जोपर्यंत तुमच्या शरीरामध्ये आत्मा आहे तोपर्यंत तुम्ही बोलता, ठीक आहे. मग आम्हाला त्या ठिकाणी काम म्हणत नाही, माझं एवढं काम आहे वा, मी आज यायच्या उद्या येतो, जमल का? कारण काळ आणि वेळ आल्यानंतर यम असणारा त्याचे दूत सावध असतात. त्यांना मनाची गरज नाही. हे लोकांचा प्रवास संपून हे लोकांचं काम आटपल्यानंतर एक क्षण सुद्धा इथं थांबायला अधिकार नाही, जावं लागतं त्यांच्या. मग तुमचं कुठलं काम, कुठलं काय नाही का आठवायचं आहे. जोपर्यंत इथं आहे तोपर्यंतच आठवायचं आहे. ते काम माझं, हे काम राहिले ती करायचं, ती काम राहिली ही करायची, ही रोजची जी काही गणगण आहे ती आठवायची. आणि ज्यावेळेस आपले शरीर चितेवर ठेवील आणि शरीर जळले की तुमचे कामही संपलं. सांगायचं तात्पर्य, याच शरीरानं ईश्वर प्राप्ती होते आणि याच शरीरानं अधोगती होते, यमाचा पाहुणा होतो. जय साधू संतांनी ह्या ये शरीर को पहुंचाया और भगवान को समर्पित किया. भगवान तो देखता ही है कि मेरे भक्त कितने हैं, तो देखते है, वो सुनता है, वो कर्म करने का अट्टास करता है, ये कर्म करो तुम. लेकिन अब अपना जो कर्म है वो छूटता नहीं है. दुष्कर्म का आपको ये लगाया, इंद्रिय को वळण पड़ा, इसलिए वो छूटता नहीं. इंद्रिय उसके पीछे चलती है. अशा प्रकारे भगवान परमात्मा हा सर्व अधीन आहे. जिंदगी जब तक रहेगी कुछ काम से, प्रेम करो श्री राम से, हे जी मन आहे ते कशासाठी नाही. ही जिंदगी केवळ भोगासाठी नसून, विषय तत्वासाठी नसून, ही जिंदगी फक्त एका गोष्टीचं मागचं कर्तव्य कर्म आहे. हे कर्म पुसण्यासाठी आहे. ज्यांच्या जीवनामध्ये भगवान परमात्मा दिसल्यानंतर जे काय पुढलं घडणारं जे कर्तव्य कर्म आहेत ते कर्मच पुसलं, पण अवघी चिंता हरली, त्याची चिंताच राहिली नाही काय. कारण का चिंता हरवून चिंता लावणारा मिळाला. एखाद्या व्यक्तीला परिजर मिळाला तर त्याची सर्व समस्या दूर होतात. त्या न्यायाप्रमाणे हे भगवान परमात्मा त्यांना मिळण्यामुळे त्यांची जी काही चिंतेवर ब्रेक लागला. सांगायचं एक अट्टास आहे, आयुष्य पुन्हा नाही. आपण प्रत्येक व्याख्यानमालेमध्ये हा दृष्टांत देतोय. आयुष्य पुन्हा नाही. आजचा दिवस उद्या उगवणार नाही, उद्याचा परवा नाही. दिवस जरी उगवला असेल तर टाइम तरी बदलून येणार. आयुष्याचे कालखंड कमी होणार. आजचं याच्या क्षणाला जेवढं आयुष्य, उद्या आयुष्य कमी होणार.
हे तितकंच लिहून ठेवून दे. रात्रीच आयुष्याची गणना राहते. रात्री आपण सुषुप्त अवस्थेत असतो, मेल्यासारखं झोपणे म्हणजे. आणि जे खांद्यावर असणारे, गुप्त असणारे बसलेले असतात वीर, ते आयुष्यात तुम्ही काय केलं, कर्माची रेखरेखा सर्व ते लिहून घेतात आणि गंधर्वाकडं पाठवतात. दररोजची टिपण आहे, तुम्ही आज काय केलं. आपण म्हणतो की खाली आपण जे कर्तव्य कर्म करतो, दुष्कर्म करतो, कोण लिहित असेल, ते दूत येतात, खांद्यावर बसतात, ते बरोबर तुम्ही काय लिहिलं ते अचूक अनुसंधान देतात. ही प्रत्येकाची अवस्था आहे. हे सर्व काही शास्त्रामध्ये विरेखटन केलेलं आहे. चूक करत असताना, वाकडं पाऊल टाकत असताना तंतोतंत त्या गोष्टीचा विचार करणं महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक जणाला सवय, वाकडा पाय पडल्यानंतर त्याचा जो होणारा परिणाम आहे ते चित्र डोळ्यासमोर आलं पाहिजे. आणि डोळ्यासमोर आणून त्याचा होणारा जो परिणाम थांबता येतो. परिणाम भोगण्याच्या ऐवजी त्याचा होणारा जो विश्लेषण आहे, अगोदर त्याचा विचार मंथनानं ते करणं माणूस थांबतो. कारण का त्या ठिकाणी विवेक विचार प्रगट झाल्यामुळं एखादी गोष्ट हानिकारक असेल ते करू शकत नाही. आजच्या व्याख्यान मालिकेमध्ये एकच आपल्याला सांगायचं आहे, जीवन जगत असताना भगवंताला एक क्षणापुरतं तरी आपलं त्याचं आठवण करणं आणि आयुष्याचा जो मतितार्थ ओळखून घेणं आणि भगवान परमात्मा आपल्याला भेटणार नाही, सगुण रूपात येणार नाही ना आपल्याला भेट देणार नाही, आपली समस्या दूर करणार नाही. कारण का तितकं आपलं अजून दुष्कर्म आडवं येतं, त्यामुळे हे सद्गुण प्राप्त होत नाहीत. परंतु एकच सांगायचं आहे, काही गोष्ट मी करू शकणार आहे, मी करू शकतो, असं जर पण मांडला, नराचा नारायण होतो. पण जिद्द आणि चिकाटी पाळली तर साध्य होते काही गोष्टी. जीवन जगत असताना सुखमय जीवन घडलं पाहिजे आणि ह्याच्यासाठीच मनुष्य देह भगवंतांनी निवडलेला आहे. या मनुष्य देहानंच सर्व काही गोष्टी साध्य होतात, की सांसारिक विलाप भोगण्यासाठी नसून हा नरदेह भगवंतांनी तुमचं मागच्या जन्मीचं कर्तव्य जे काही कर्म आहे ते कर्म फेडण्यासाठी दिलेलं आहे. आणि जन्म आलेला त्याच्यासाठी, आणि आपल्याला कळायला लागल्यापासून जी काही संगती मिळते त्या संगतीनुसार आपण घडले जातो, त्यातून सुटकाच होत नाही. आपण मोठं झाल्यानंतर जे काय आपले वडील आहेत, आपण पहिल्यांदा ब्रह्मचारी अवस्था असते आपली. एक माणसाची गती कशी बदलते, ब्रह्मचारी नंतर गृहस्थ आश्रम प्राप्त होतं आणि गृहस्थ आश्रम प्राप्त झाल्यानंतर, लग्न झाल्यानंतर ते मुलं बाळं अमकं तमकं, त्यांचं शिक्षण अमकं तमकं, त्यांच्यासाठी एवढं कमवून ठेवायचं, ह्या जी 8 तास आहे ह्यात काही बदल होणार नाही आणि होऊ शकत नाही. आपल्या वडिलांनी आपल्यासाठी कमवून ठेवलं, आपण पुढल्या पिढीला कमवून ठेवायचं, हीच राडगाडू चालणारच आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे चुकलेलंच नाही. प्रपंच करावंच लागणार आहे. आणि प्रपंच करत असताना भगवंताला आखळणं हे तितकंच खरं आहे. प्रपंचाच्या गाड्या हगत असताना भगवंताला साथीला असलेत, हे प्रपंच करणं म्हणजे धर्म अधर्माचं युद्ध आहे. आणि प्रपंचात काही गोष्टी कमी पडल्यामुळं माणूस सतत असणारा रात्रंदिवस कष्ट करतो, म्हणजे कृतीसंग तो लढत असतो.
आणि कृती करून त्यातून होणारा जो साध्य आहे ते साध्य करून घेत असतो. आणि म्हणून आपण सर्वजण प्रपंचिक आहोत. सर्व प्रपंचिक गोष्टी करून जगाचा मालक भगवान श्री पंढरीराय यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपलं चित्त भगवंताच्या पायावर समर्पित करून, जेणेकरून आपलं आयुष्य निर्व्यसनी, निरंकारी, मोहमय कसं होईल ह्याचा विचार करूया. रामकृष्ण हरी. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी प्रमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु.